नमस्कार, मी वयम मासिक क्रांती. कुछ तो हटके या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या करिअर बद्दल जाणून घेतोय. ही करिअर जरा हटके आहे हे तुम्हाला एव्हाना कळलंच असेल. सध्याचं युग हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगामध्ये प्रत्येकाला थोडी ना थोडी डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण बघतोय की सोशल मीडिया असो, युट्यूब असो, अनेक पॉडकास्ट बघतो. यामध्ये सतत आपण म्हटलं जातं की डिजिटल मार्केटिंगचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, भाग आहेत. पण ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय आणि डिजिटल मार्केटिंग कोण कोण करू शकतं, कोणासाठी डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस आवश्यक आहेत, तर या संदर्भात आज आपण कुछ तो हटके मध्ये जाणून घेणार आहोत. याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओनर अनिकेत पाटेकर. तर चला तर त्यांना विचारूया आपण की नक्की डिजिटल मार्केटिंग म्हणजे आहे तरी काय. नमस्कार सर. नमस्कार. आता डिजिटल मार्केटिंग बद्दल सगळीकडे चर्चा आहे की डिजिटल मार्केटिंग जो तो म्हणतोय की मला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय करायचं किंवा कुठच्या वेने जायचं ह्याची क्लॅरिटी बऱ्याच जणांना नसते. कारण आपण ऑनलाईन बघत असतो की अगदी 99 रुपयात शिका किंवा असं तुम्ही डिजिटल मार्केटर बनू शकता, अशा प्रकारच्या अनेक जाहिराती आपण बघतो. तर या डिजिटल मार्केटिंग बद्दल बोललं जात आहे. आधी मला तुमच्याबद्दल पण सविस्तर थोडं जाणून घ्यायला आवडेल आणि मग मला पुढे जाऊन हे पण सांगा की डिजिटल मार्केटिंग हे करिअर कोण कोण करू शकतं आणि डिजिटल मार्केटिंग आपण कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी करू शकतो आणि मुळात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल सांग. बरं, माझ्याबद्दल जे मी सांगतोय त्यातूनच तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मी माझं ग्रॅज्युएशन हे खालसा कॉलेज माटुंगामधनं बॅचलर्स ऑफ बायो अनालिटिकल मधनं केलंय, म्हणजेच की मी बीएससी स्टुडंट आहे. मी माझ्या कॉलेजच्या सेकंड इयर पासून मार्केटिंगकडे थोडा माझा कल गेला. मार्केटिंग म्हणजेच की डिजिटल मार्केटिंगकडे, सोशल मीडिया मार्केटिंग असेल, त्यानंतर वर्डप्रेस डेव्हलपमेंट असेल, या गोष्टींकडे, आणि याच्यानेच ती आवड निर्माण होत गेली. तर तुमचा जे दुसरा प्रश्न होता की कोण कोण करू शकतं, तर डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी असा कोणताही नियम नाहीये की तुम्ही पर्टिक्युलर स्ट्रीम बॅकग्राऊंडनीच असाल, आर्ट्स केलं पाहिजे, कॉमर्स केलं पाहिजे किंवा सायन्स केलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग ही कोणीही करू शकतं. डिजिटल मार्केटिंग विद्यार्थीही करू शकतात, गृहिणी सुद्धा करू शकतात, व्यवसायही करू शकतात स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी. इन्फ्लुएन्सर सुद्धा आजकाल डिजिटल मार्केटिंग शिकतायत, क्रिएटर्स डिजिटल मार्केटिंग शिकतायत. तर डिजिटल मार्केटिंग हे कोणीही करू शकतं. एक 10वी पास मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत मी माझ्या करिअरमध्ये 75 ते 76 वर्षाच्या वयस्कर लोकांनाही शिकवलं आहे, ज्यांना स्वतःचा बिझनेस रिटायरमेंट नंतर करायचा होता. सो डिजिटल मार्केटिंग अशी फील्ड आहे जिकडे तुम्हाला कोणतंही बंधन नाही. ही फील्ड सर्वांसाठी आहे, ही ओपन टू वर्किंग आहे आणि यामध्ये तुमचं नॉलेज, तुमची मार्केटिंग स्किल तुम्ही किती योग्य पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दाखवू शकता आणि बिझनेस वाढवू शकता, किंवा तुमच्या जॉबमध्ये तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय त्यांना त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी, त्यांना त्यांचे रिक्वायरमेंट्स पूर्ण करायसाठी तुम्ही तुमची मार्केटिंग स्किल किती योग्य पद्धतीने प्रूव्ह करताय, हेच फक्त डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्हाला दाखवायचं. पण डिजिटल मार्केटिंग म्हटलं आपण तर त्याचे प्लॅटफॉर्म पण वेगवेगळे आहेत. कारण एकाच पद्धती किंवा आपण जसं म्हणतो एका सॉफ्टवेअर मध्ये आपण काम करतो तसं डिजिटल मार्केटिंगचं नाहीये. तर त्याचे कोणकोणते वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत? डिजिटल मार्केटिंग आपण जे म्हणतो, डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण करतो तर मार्केटिंगच आहे, फक्त जे प्लॅटफॉर्म्स आहेत, जी माध्यमं आहेत ती ऑनलाईन आहेत, जसा तुमचा आता प्रश्न आहे. तर डिजिटल मार्केटिंग करताना जर आपण माध्यमांविषयी बोलायला गेलो, प्लॅटफॉर्म विषयी बोलायला गेलो, सोशल मीडिया झालं, ज्यामध्ये तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन. इंस्टाग्राम तर आजकाल तरुण मुलं खूप जास्तच वापरतात, माझ्या वयाची मुलं खूप जास्त वापरतात. फेसबुक एक ट्रेंड मध्ये असतं नेहमी, इंस्टाग्राम असतं, लिंक्डइन आहे, पिंटरेस्ट सारख्या काही गोष्टी आहेत जिथे तुम्ही इमेज अपलोड करू शकता, स्नॅपचॅट आहे. सोशल मीडिया व्यतिरिक्त तुमचे सर्च इंजिन झाले, गुगल, याहू, बिंग, या गोष्टी. त्यानंतर ईमेल मार्केटिंग हे खूप चांगलं माध्यम आहे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी. आपण जे आता करतोय पॉडकास्ट इज ऑल्सो अ डिजिटल मीडिया, हे सुद्धा एक डिजिटल मीडियम आहे. तर डिजिटल मार्केटिंग साठी तुमचं सोशल मीडिया, सर्च इंजिन, पॉडकास्ट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग. व्हॉट्सअप तर आजकाल सर्वांच्या हातात असतं. जर एखादा व्यवसाय, जर एखादा बिझनेस एखाद्या माणसाला व्हॉट्सअपवरती मेसेज करतोय आणि व्हॉट्सअपवरती त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, तर त्या बिझनेसचे कन्व्हर्जन चान्सेस खूप जास्त असतात. बरं,
पण मग आता डिजिटल मार्केटिंग एखाद्या गृहिणीने समजा करायचं ठरवलं किंवा एका विद्यार्थ्याने करायचं ठरवलं, पण आता आपण जर सर्च केलं, जसं आपण गुगलवरती जातो, शोधतो की कुठचे कोर्सेस आहे, काय आहे, तर तिथे ही वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला लिस्ट बघायला मिळते. पण मग डिजिटल मार्केटिंग करताना बेसिक आपल्या ज्या डिजिटल मार्केटिंगच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा कोणता कोर्स करावा? कारण आता मुलांच्या परीक्षा होतील, मुलं असे काहीतरी ऑप्शन शोधत असतील, त्या दृष्टीने सांगा ना आम्हाला. माझ्या मते डिजिटल मार्केटिंग जर एखाद्या मुलाला करायचं, आता 10वी-12वीच्या मुलांच्या एक्झाम्स होतील, त्यांना थोडाफार मोकळा वेळ मिळेल. मी माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सने त्यांना असं रिकमेंड करेन की त्यांनी डिजिटल मार्केटिंगचे पहिलं बेसिक समजून घ्यावं की डिजिटल मार्केटिंग नक्की काय आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्हाला काम करायचंय, सर्च इंजिनवरती तुम्हाला काम करायचंय, वर्डप्रेस वेबसाईट तुम्हाला शिकायची आहे का, तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन जे SEO आहे ते शिकायचंय का, तुम्हाला ईमेल मार्केटिंग शिकायची आहे का. आणि ज्या वेळेला तुम्ही याची बेसिक इन्फॉर्मेशन घ्याल, युट्यूब हे ओपन माध्यम आहे, तुम्ही युट्यूबवरनं खूप उत्तम प्रकारे बेसिक नॉलेज घेऊ शकता. आणि त्याच्यावरनं बेसिक नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही इझिली तुम्हाला एक बेसिक क्लिअर झाल्यानंतर तुम्ही तुमची कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचंय ह्याची निवड तुम्ही जरूर करू शकता. कोर्सेसचं म्हटलं गेलं तर युट्यूब, जसं मी म्हटलं की ओपन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरनं करू शकता. त्यानंतर गुगलचेही स्वतः कोर्सेस आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, गुगल सर्टिफिकेशन सुद्धा आहेत, त्याच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. किंवा खूप चांगले इन्स्टिट्यूट पण आहेत मार्केटमध्ये, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला जे इन्स्टिट्यूट पटेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा कोर्स कम्प्लीट करू शकता. बरं, पण मग हे कोणते म्हणजे ऍडव्हान्स असतात किंवा बेसिक असतात किंवा अजून त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन म्हटलं असे पण काही त्याच्यात कोर्स असतात का? बघा, मार्केटमध्ये जे बेसिक, इंटरमिडिएट, ऍडव्हान्स हे जे इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्हाला कोर्सेस मिळतात, जर तुम्ही बेसिक कोर्स घेताय तर बेसिक कोर्स मध्ये तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला जातो. ऍडव्हान्स जर तुम्ही घेतला तर तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंग मिळते. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने ऍडव्हान्स कोर्स करावा, कारण की जे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जे आहे हे कोविड नंतर खूप फॉर्म मध्ये आलं. कोविड नंतर याला एक बूस्ट मिळाला, कारण कोविड मध्ये लोकांना कळलं की डिजिटल मार्केटिंग ही अशी फील्ड आहे जी एकमेव फील्ड होती कोविडमध्ये सुद्धा व्यावसायिकांना आपला व्यवसाय पूर्ण मार्केटमध्ये प्रमोट करायला हेल्प करत होती घरी बसल्या. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग ही आजच्या जगाची गरज आहे, आजच्या मार्केटची गरज आहे, सर्वांना कळलं. त्याच वेळेला लोकांनी घरी बघून, स्वतः युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघून स्वतःला डिजिटल मार्केटर बोलायला सुरू केलं. बट त्यामध्ये हँड्स ऑन एक्सपिरियन्स नाहीये. ज्या वेळेला तुम्ही एखादा कोर्स कराल, ऑनलाईन कोर्स कराल किंवा तुम्ही ऑफलाईन कोर्स कराल, जिथे तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल ती गोष्ट मी सर्वात जास्त रिकमेंड करेन. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमची सर्टिफिकेट महत्वाची नाहीये, तुम्ही कोणत्या व्यवसायासाठी त्याची काय गरज आहे हे समजून घेताय, त्याचा ऑडियन्स काय आहे, त्याला कोणत्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे समजून घेतात, आणि त्यानंतर त्या व्यवसायाला कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रमोट करायचंय. एखाद्या व्यवसायाला ईमेल मार्केटिंगची गरज नाहीये, पण तो म्हणताना ईमेल मार्केटिंग करावी लागेल. हे नाही होण्यासाठी तुम्हाला योग्यरित्या हँड्स ऑन एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर त्यासाठी मी नेहमीच म्हणेन की जो पण कोर्स जिथे तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतोय त्या कोर्समध्ये तुम्ही नेहमी शिकावं. बरं, पण डिजिटल मार्केटिंग मध्ये समजा एखाद्याने मला करिअर करायचंय असं ठरवलं, कारण आजकालच्या मुलांना हे माध्यम जरा आवडतंय, एकतर कधी कधी आपल्याला घर बसल्या हे काम करता येतं, किंवा म्हणतात तसं की एका वेळी अनेक प्रकारे फ्रीलान्सर म्हणून आपण काम करू शकतो. पण हे काम करत असताना आपल्याला एक डिजिटल मार्केटर म्हणून आपण काम करतोय, तर अजून कोणकोणत्या गोष्टींची माहिती आपल्याला त्याच्या बरोबरीने असली पाहिजे? डिजिटल मार्केटिंग करताना सर्वात पहिलं तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असेल तर तरीही तुम्ही एक डिजिटल मार्केटिंग कोर्स लावून एक डिजिटल मार्केटर बनू शकता. यामध्ये तुमचं मार्केटिंग नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटिंग नॉलेज असं की तुमचा प्रोडक्ट जो आहे, काही बेबी प्रोडक्ट असतील 1 ते 3 वर्षातल्या मुलींचे, हे प्रोडक्ट्स प्रमोट करायला तुम्ही मुलांना टार्गेट नाही करणार. हे प्रोडक्ट्स प्रमोट करायला तुम्हाला त्यांच्या पालकांना टार्गेट करायचंय. हे ऑडियन्स समजणं, आपला कस्टमर कोण आहे समजणं, आणि आपला एंड कन्झ्युमर कोण आहे समजणं, या काही गोष्टी असतात ज्या मार्केटिंग नॉलेज प्रमोट करतो आपण, मार्केटिंग नॉलेज कळतं आपलं. ओके, या गोष्टी ज्याला कळतायत की आपला कन्झ्युमर कोण आहे
आणि आपला बायर पण आहे. जर तुम्हाला बेबी प्रोडक्ट सेल करायचे, तुम्हाला बेबी कम्फर्ट दाखवायचंय, बेबीची काळजी दाखवायची आहे, आणि हे कोणाला दाखवायचं तर त्यांच्या पॅरेंट्सला दाखवायचंय, बरोबर. या बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला कळतायत ना, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता. तुमचा जो प्रश्न आहे की इतर काही नॉलेज असलं पाहिजे, एक तर मार्केटिंगचं नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला बेसिक सोशल मीडिया कळलं पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की तुम्हाला तुम्ही फेसबुक बघितलंच नाही, किंवा तुम्ही फेसबुक वापरण्यापासूनच घाबरताय, इंस्टाग्राम वापरण्यापासूनच घाबरताय. सोशल मीडिया नॉलेज, बेसिक मार्केटिंग नॉलेज आणि इतर गोष्टी तुम्ही कोर्समध्ये शिकताच आहात. आणि तुम्हाला आवड असेल जास्त क्रिएटिव्ह बनण्याची, ठीक आहे, तुमची क्रिएटिव्हिटी फार छान असेल, तर तुमची ती क्रिएटिव्हिटी जेव्हा मार्केटिंग मध्ये उतरते आणि जेव्हा क्लब होतात दोन गोष्टी, त्यावेळेला तुम्ही बेटर रिझल्ट देता डिजिटल मार्केटिंग. बरोबर आहे. पण आता जर डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉबच्या संधी जर बघायचं झालं, एखाद्याने कोर्स केला, आता मला पुढे जाऊन नोकरी करायची आहे, सुरुवातीला सराव होण्यासाठी वगैरे, तर कुठे कुठे असतात ह्या जॉबच्या संधी? डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब बघितलं तर आज एक गोष्ट तर क्लिअर आहे की प्रत्येक इंडस्ट्रीला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. प्रत्येक इंडस्ट्रीला डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. हेच तुम्हाला सांगतं की तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जा, प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची ओपनिंग मिळेल. दुसरं, जर तुम्ही नवीन शिकताय आणि जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही कुठल्याही डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम कराल, तर त्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करणं मी नेहमी सांगेन की बेनिफिशियल आहे. कारण तिथे जे लोक तुमच्यासोबत काम करतात, कोणी कॉन्टेंट रायटर असतं, कोणी एसईओ एक्सपर्ट असतं, कोणी वर्डप्रेस वाला असतं, कोणी मार्केटिंग हेड असतो, कोणी क्रिएटिव्ह हेड असतो, तर तुम्हाला एक 360 नॉलेज मिळतं. ठीक आहे. आणि या नॉलेजच्या एक्सपिरियन्सने तुम्ही पुढे मग कंपनीमध्ये जा, मग इतर कंपनी कोणता एक डिपार्टमेंट पकडा, एसईओ मध्ये या, वर्डप्रेस मध्ये या. तर कन्क्लूड करायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग एजन्सीज आहेत, बिझनेसेस आहेत, TCS, एक्सेंचर सारख्या कंपनीमध्ये सुद्धा ओपनिंग्स असतात, वॉक इन इंटरव्ह्यूज असतात. तिथे मुलांनी जर ऑनलाईन सर्च केलं आणि करत राहिले, नौकरी झालं, shine.com झालं, इंडीड झालं, वर्क इंडिया झालं, या काही साइट्स आहेत जिथे तुम्हाला कंटिन्युअस डिजिटल मार्केटिंगचे ओपनिंग्स मिळतील. डिजिटल मार्केटिंगचे ओपनिंग्स खूप आहेत, पण टॅलेंट मार्केटमध्ये कमी आहे. लोकांना वाटतं की युट्यूब व्हिडिओ बघितलं आणि मी डिजिटल मार्केटिंग शिकलं, तर असं नाही होत आहे. तुम्ही इंटर्नशिप करा. जर तुम्ही युट्यूबवर काही गोष्टी शिकताय, तुम्ही ट्राय करा इंटर्नशिप करायला. तुम्ही फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट करून तुमचा एक्सपिरियन्स दाखवा, तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ बनवा. डिजिटल मार्केटिंग मध्ये सर्टिफिकेशन इम्पॉर्टंट नसून तुमचा पोर्टफोलिओ इम्पॉर्टंट आहे. मी बायो अनालिस्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, बट माझा पोर्टफोलिओ तसा आहे. आय एम एन एजन्सी ओनर, माझी स्वतःची एजन्सी आहे. मी इंटरनॅशनल क्लायंट सोबत सुद्धा काम केलंय, अजूनही करतोय. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, US, UK इथले सुद्धा क्लायंट, आणि या लोकांना इंडियन टॅलेंट्स हवे. दे आर कीनली लुकिंग फॉर इंडियन टॅलेंट्स. कारण त्यांना ही माहिती आहे की इंडियन लोकांकडून ज्या वेळेला आपण काम करून घेतोय त्यावेळेला ते त्यांना अफोर्डेबल पण आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे फार क्रिएटिव्ह लोक आहेत, खूप चांगल्या क्रिएटिव्ह एजन्सीज आहेत आपल्याकडे, डिजिटल आणि मार्केटिंग एजन्सीज पण आहेत. मी स्वतः जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेला फक्त एक लॅपटॉप आणि आपली वर्किंग स्पेस, इथून तुम्ही तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुद्धा स्टार्ट करू शकता. तुम्ही तुमचा एक फ्रीलान्सरचा ग्रुप बनवून सगळे फ्रीलान्सर्स एकत्र ऍज अ टीम तुम्ही तुमची एजन्सी स्टार्ट करू शकता. आणि राहिली गोष्ट फ्रीलान्सिंगची, फ्रीलान्सिंग मध्ये एंडलेस अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि फ्रीलान्सिंग मध्ये एज लिमिट नसते, जेंडर लिमिट नाही आहे, काहीच रेस्ट्रिक्शन नाहीये. फ्रीलान्सिंग जर तुम्हाला करायचंय, यू हॅव टू पिकअप अ स्किल. मे बी तुम्ही म्हणाल की मी वर्डप्रेस वेबसाईट बनवतो, मी SEO करतो, मी सोशल मीडिया सांभाळतो. मी असेही लोक बघितले जे सोशल मीडिया ऍड्स रन करण्यासाठी किंवा सोशल मीडिया हँडल करण्यासाठी 70,000 ते 80,000 रुपये फ्रीलान्सर्स चार्ज करतात. कारण त्यामध्ये ते काय दाखवतात तर त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवतात. तुम्हाला स्वतःला पोझिशन करता आलं पाहिजे, तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे की लोकांनी तुमच्यासोबत काम का करावं. कारण मार्केटमध्ये असेही लोक आहेत, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की 99चे वर्कशॉप आहे सर, किंवा 299 मध्ये, 299 मध्ये पण लोक सोशल मीडिया सांभाळतात. बरोबर. तर हे जे लोक आहेत ना, 299, 399, हे लोक सर्वांना सेम टेम्पलेट वरती डिझाईन्स देतात. पण ज्या वेळेला आपण अशा एजन्सी सोबत काम करतो किंवा फ्रीलान्सर सोबत काम करतो जे एक हाय तिकीट अमाऊंट चार्ज करतात, बट ते प्रत्येक त्यांच्या क्रिएटिव्ह मध्ये काहीतरी एक मेसेज देतात, त्यांचा प्रत्येक क्रिएटिव्ह बोलतो. जसं एक आपण एक ग्राफिक डिझायनिंग मध्ये समजा जे आपण लोगो बनवून घेतो, जर तुम्ही लोगो विषयी बोललात तर एक
गोष्ट आम्ही युज करतो या इंडस्ट्रीमध्ये, लोगो का काम है कहना. जसं लोगो का काम है कहना म्हणजे तुमचा लोगो बोलला पाहिजे, तसं ज्या वेळेला तुम्ही एका हाय तिकीट फ्रीलान्सर सोबत सुद्धा काम करता, एक व्यावसायिक ज्या वेळेला हाय तिकीट फ्रीलान्सरला हायर करतो, तो हाय तिकीट फ्रीलान्सर त्याच्या स्किलचे पैसे घेतोय, अदरवाईज सॉफ्टवेअरचं सगळं सेम आहे. आणि मी दुसरी एक मजेशीर गोष्ट किंवा एक जर मी सांगू इच्छितो की इंडियन जे युथ आहे यांना इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. US झालं, UK, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा, इथे असे खूप कंपनीज आहेत, इथे खूप बिझनेसेस आहेत जे इंडियन फ्रीलान्सर्सला हायर करतात. कारण पहिले तर आपली सर्व्हिसेस त्यांना अफोर्डेबल आहे कम्पेअर्ड टू करन्सी. दुसरी गोष्ट बघायला गेला तर इंडियन फ्रीलान्सर्स जी क्रिएटिव्हिटी दाखवतात, जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, जी व्हॅल्यू ऍड करतात त्या बिझनेसमध्ये इन डिजिटल मार्केटिंग, हे कम्पॅरेटिव्ह टू अदर कंट्रीज खूप कमी बघितलं जातं. सो इंडियन टॅलेंटला खूप डिमांड आहे आणि तुम्ही ऑनलाईन तुम्हाला तुमच्या घर बसल्या करायचंय, तुम्ही तुमचं एक छोटंसं वर्किंग स्टेशन घ्या, कुठे वर्क प्लेस बनवा, तिथून तुम्ही काम करा. तुम्हाला जर आवड आहे इंटरनॅशनली काम करायची, आणि याचा बेनिफिट सांगतो, तुम्हाला इंटरनॅशनली ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या करन्सीमध्ये पे केलं जातं, आणि ते हाय तिकीट असतं, म्हणजे तिकडचे आलेले $200 सुद्धा तुम्हाला 20,000-25,000 कडे घेऊन जातात जर तुम्ही कन्वर्ट करून बघितलं आपल्या करन्सीमध्ये तर. सो इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करणं, फ्रीलान्सिंग करणं खूप इझी सुद्धा आहे आणि खूप बेनिफिशियल आहे. आता खरं तर आपली ओळख झाली ती एका क्लासमुळे झाली, बरोबर. तर मी तुम्हाला तुमच्याबद्दल आता विचारेल. मगासपासून तुम्ही बरेच आम्हाला डिजिटल मार्केटिंगची खूप माहिती देते. तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही सुरुवातीला BSc केलं आणि तुम्हाला ह्याच्यात आवड निर्माण झाली, मग तुम्ही इकडे वळला. बरं, तुम्ही काही काळ शिकवत पण होता. खरं तर शिकवण्यासाठी ना त्याचं सुद्धा एक वेगळं तंत्र लागतं की कसं हँडल करावं. एकीकडे तुमचं फील्ड BScचं, दुसरीकडे तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये, तिसरीकडे तुम्ही शिकवायला लागला, चौथीकडे तुम्ही तुमची एजन्सी सांभाळता. मग हे सगळं जे गणित आहे, वेळेचं गणित आहे, कसं जुळवता तुम्ही? वेळेच्या गणिताबद्दल जर तुम्ही बोललात तर हे तुमच्या प्लॅनिंग स्किल्सवर आहे, तुमच्या मॅनेजमेंट स्किल्सवर आहे. ठीक आहे, वेळेचं गणित जे जमवायचं असतंय हे तुम्हाला तुमच्या मॅनेजमेंट स्किल्समध्ये आहे. उद्या मला काय काम करायचंय, जर ह्या गोष्टी सर्व मी आजच नोट डाऊन करून ठेवतोय आणि उद्या उठल्यानंतर मी पहिला त्या गोष्टी सगळ्या बघून घेतोय, टू डू लिस्ट म्हणेन मी त्याला, तर तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवसाचा शेड्यूल मिळून जातो. आणि मी नेहमी टीम मध्येच काम करतो. ठीक आहे, माझ्यासोबतचे स्टुडंट्स असतील किंवा माझ्यासोबतचे माझे कलिग्स असतील, माझी टीम ही माझी टीम आहे. मी कधीच स्वतःला ऑपरेशन्स मध्ये अडकवून ठेवत नाही. मला क्लायंटशी बोलायला आवडतं, मला त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायला आवडतात, मला क्लायंट पिचिंग आवडते, क्लायंट सर्व्हिसिंग आवडते. त्यामुळे मी माझी टीम कडनं सगळं ऑपरेशन्स करून घेतो. तुम्हाला तुमच्या टीमवर विश्वास ठेवता आला पाहिजे की हा व्यक्ती माझा या टॅलेंटसाठी खूप छान आहे, चांगला ऑप्शन आहे, आणि त्या व्यक्तीकडनं मी हे काम करून घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवसाचा शेड्यूल तुम्हाला माहिती आहे की कोणाला काय काम डिस्ट्रीब्यूट करायचंय आणि तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठे द्यायचा. ही टू डू लिस्ट तुम्हाला खूप महत्वाची ठरेल. पण मग कसा होता तुमचा एक्सपिरियन्स ऍज अ, म्हणजे या वयात सुद्धा एक टीचर म्हणून शिकवणं, आणि काय काय एक्सपिरियन्स आले वेगवेगळे तुम्हाला? पहिल्या दिवशी तर मी असा होतो की माझ्या वयापेक्षा लहान तर कोणी नाहीये, सर्व माझ्या वयाचे किंवा वयापेक्षा जास्त. तुम्ही म्हटलं की मी 75 ते 76 वर्षाच्या वयस्कर यांना पण शिकवलेलं आहे. तर ज्या वेळेला अगोदर वाटायचं की अरे हे कसं होईल, लोक काय म्हणतील, हे कोणचा बच्चा शिकाय, बट ज्या वेळेला तुम्ही बोलता आणि लोकांना तुमचं नॉलेज कळतं, तुमचं ज्ञान कळतं, त्यावेळेला समोरूनच तो तुम्हाला रिस्पेक्ट येतो. आज जितकेही मुलं असतील किंवा मी कोणालाही भेटतो त्यावेळेला सोसायटीमध्ये तुम्हाला सर म्हणून संबोधलं जाते. हे खूप एक रिस्पेक्टफुल काय म्हणू शकतो क्षण आहे, तुम्हाला मोमेंट आहे. तर तुमचं नॉलेज जे आहे ना ते समोरच्याला ज्या वेळेला दिसतं, म्हणजे माझा एक्सपिरियन्स, मी 5-10 मिनिटं समोरच्याला इंट्रोडक्शन जेव्हा देतोय त्यावेळेला आपसूक त्याला कळतंय की हा समोरचा माणूस खरंच डिजिटल मार्केटिंग मध्ये नॉलेज घेऊन आलाय आणि हा आपल्याला ते नॉलेज कन्वे करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. आणि समजा आता डिजिटल मार्केटिंगचा कोर्स कम्प्लीट झाला, सर्टिफिकेशन आलं, इंटर्नशिप केली, सगळ्या गोष्टी प्रोसेस वाईज आपल्या व्यवस्थित झाल्या, आता मी माझी एजन्सी सुरू करू शकतो का? एजन्सी तुम्हाला कधी हवं त्यावेळेला सुरू करू शकता. मी स्वतः माझं जर सांगेन तर मी
मी पण स्वतः पहिलं युट्यूबवरनं बेसिक नॉलेज घेतलं. त्यानंतर मी माझ्या ओळखीतल्या म्हणजे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील ते पार्ट टाइम करून म्हणजे त्यांच्या मला बिझनेस म्हणजे लाईव्ह प्रोजेक्ट मिळाले काम करण्यासाठी. मी त्यांच्या बिझनेसमध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून बघितल्या. नंतर मला वाटलं की सर्टिफिकेट असावी, कारण एक सायन्स स्टुडंट जातो आणि म्हणतो मी मार्केटिंग करीन, त्यामुळे मी एका इन्स्टिट्यूट मधनं माझं सर्टिफिकेशन करून घेतलं. त्यानंतर इमिडिएटली मी जॉब केला 6 महिन्यांसाठी गोरेगाव मध्ये मुंबईला. तिथे मी एकटा डिजिटल मार्केटिंग करणारा होतो, एक्झिक्युटिव्ह म्हणून मी लागलो होतो त्यांना. त्यानंतर मी स्वतःची एजन्सी चालू केली. 2019ला मी माझी एजन्सी चालू केली. तेव्हापासून ते आतापर्यंत माझी एजन्सी सक्सेसफुली चालू आहे. मी ऍज अ ट्रेनर सुद्धा असोसिएटेड होतो एका कंपनी सोबत. तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्ही म्हणजे आपली ओळख झाली. तर एजन्सी तुम्ही कधीही चालू करू शकता. फक्त 2 गोष्टी आहेत, मार्केटिंग नॉलेज आणि बिझनेस नॉलेज जर तुम्हाला असेल तर तुम्ही एजन्सी चालू करू शकता. कारण ज्यावेळेस तुम्ही एजन्सी स्टार्ट करायचं म्हणताय त्यावेळेला तुमचे मॅनेजमेंट स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुमची टीम लिडिंग स्किल, की तुम्ही टीमला कसं लीड करताय. सगळ्याच गोष्टी तुम्ही टीमवर ढकलून चालणार नाही. तुम्ही लीडर बनायचंय आणि टीमला मागून सोबत घेऊन जायचंय. ही गोष्ट जर तुम्ही करू शकता, तुम्ही आजही डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओपन करू शकता. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन वगैरे पण ह्या गोष्टी आवश्यक असतात ना, की आपण असं काहीतरी सुरू करतोय, मग त्याचे पण काही रूल्स रेग्युलेशन्स वगैरे असतात. खूप लोक आहेत जे विदाऊट रजिस्ट्रेशन सुद्धा फ्रीलान्सिंग एजन्सी म्हणू शकतो त्याला आपण, विदाऊट रजिस्ट्रेशन सुद्धा करतोय. मग बिकॉज जीएसटीचा स्लॅब वगैरे आहे की त्याच्यावरती इन्कम नसेल पर्टिक्युलर अमाऊंटचं तर तुम्हाला टॅक्स वगैरे नाही लागत आहे. तर त्यामुळे लोक उद्यम आधार सारख्या गोष्टी, सोल प्रोप्रायटरशिप वगैरे, सोल प्रोप्रायटरशिप पेक्षा उद्यम आधार जरी रजिस्टर केला, जे फ्री ऑफ कॉस्ट एक रजिस्ट्रेशन आहे, तरी तुम्ही तुमची एजन्सी स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला वाटतच आहे की मला रजिस्टर करायचीच आहे माझी एजन्सी, तर तुम्ही सोल प्रोप्रायटरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, यासारख्या गोष्टी करून एक छान सीए पकडून त्याच्या थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. बट टू स्टार्ट विथ खरंच रजिस्ट्रेशनची गरज जोपर्यंत तुम्ही सर्टन अमाऊंट क्रॉस नाही करत तोपर्यंत तर नाहीये. बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी म्हटलं की टीम लागते या गोष्टींसाठी, आणि आता तर डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण बघतो की सगळं त्याच्यामध्ये बेसिक नॉलेज आपल्याला दिलं जातं, की एसईओ बद्दल पण सांगितलं जातं, वर्डप्रेस बद्दल सांगितलं जातं. पण हा कोर्स केलेला जो कोणी असेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी येतात की येत नाही याबद्दल काय सांगणार? की तो एकटाच सगळं हँडल करू शकतो का, की त्याला खरंच टीमची गरज पडते? मी ज्यावेळेस स्टार्ट केलं मी एकटा होतो, बट ज्यावेळेस तुम्ही थोडा प्रोग्रेस करता, तुमच्याकडे मल्टिपल क्लायंट्स येतात, तुम्हाला क्लायंटशी बोलायचं सुद्धा आहे, तुम्हाला त्यांच्याशी कंटिन्यू तुम्हाला त्यांना रिपोर्टिंग करायची आहे, स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे, तुम्ही वेबसाईट बनवताय तर वेबसाईट बनवण्यात जाणारा टाइम, ग्राफिक्स बनवण्यात जाणारा टाइम, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बिल्डअप करण्यात जाणारा टाइम, तर काही वेळेनंतर हे एका माणसाचं काम नाही राहत. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे मल्टिपल हेल्पिंग हँड्स आहेत त्यावेळेला प्रत्येक माणूस एक स्किल सांभाळतोय, प्रत्येक माणूस एक रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतोय. सो टीम असणं हे नेहमीच फायदेशीर ठरेल. 1-2 क्लायंट असतील तुम्ही एकटे सांभाळू शकता, पण ज्यावेळेस तुमच्याकडे एक टीम आहे, जर एखादा माणूस तुम्ही ऍज अ सिंगल पर्सन 2 क्लायंट सांभाळताय, त्यात जरी फक्त तुम्ही 3 ते 4 लोकांची टीम जरी घेतली ना, ती 3 ते 4 जणांची टीम डिरेक्टली 20 ते 25 लोकांचा क्लायंटेल सुद्धा सांभाळू शकते. पण याच्यामध्ये आता जर आपण विचार केला तर प्रत्येकाचं पगार, मानधन किंवा जे कमिशन म्हणजे चार्जेस असतात हे वेगवेगळे असतात. मग याचे क्रायटेरिया सुद्धा काही ठरलेले असतात की हे कसं, म्हणजे आपल्या एक्सपिरियन्स वरती अवलंबून असतं? नक्कीच हे एक्सपिरियन्स वरती अवलंबून असतं की तुम्हाला किती पे स्केल मिळणार आहे. इंटर्नशिप जर बघायला डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप सारे कंपनीज आजकाल काय करतात तर ट्राय करतात की इंटर्न्स आपल्याला हायर करत असतील, कारण मग त्यांना आपण एक नॉर्मल स्टायपेंड देऊ शकतो. मार्केटमध्ये 3,000 पासून 8,000 12,000 पर्यंत इंटर्नशिपला स्टायपेंड मिळतोय. खूप सारे कंपनी ट्राय करतात फ्रीमध्ये कोणतरी यायला, पण मी बोलेन की जे मुलं बघतात इंटर्नशिपसाठी, फ्रीमध्ये इंटर्नशिप जर तुम्हाला कोणी ऑफर करतंय थोडं ट्राय करा की ऍटलिस्ट दुसऱ्या काही इंटर्नशिप असतात मार्केटमध्ये. इंटर्न्स आल्यावरती तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील इंटर्नशिपचे, जिथे तुम्हाला मिनिमम 3,000 पासून स्टार्टिंग आहे अगदीच फ्री काम करण्यापेक्षा. कारण स्टार्टिंगला ज्या वेळेला आपल्याला वाटतंय की मला शिकायचंय त्यावेळेला आपण फ्रीमध्ये स्टार्ट करतो, पण एका सर्टन पिरियड नंतर कंटाळा येतो किती दिवस फ्री करणार, ठीक आहे, बिकॉज आपण मेहनत करतोय, राईट. सो तुम्हाला
अशा ऑपॉर्च्युनिटी आहेत मार्केटमध्ये जिथे 3,000, 5,000, 8,000 या स्टायपेंड मध्ये काम करता येऊ शकतं. आणि त्यानंतर प्रॉपर जॉब करताय ऍज अ फ्रेशर तुम्हाला 12,000 to 15,000च्या ब्रॅकेटमध्ये, कधी कधी चांगलाच इंटरव्ह्यू तुम्ही दिला तर 15 to 20च्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा 15 to 20,000 अ मंथच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सॅलरी मिळू शकते. आणि वन्स यू स्टार्ट गेटिंग एक्सपिरियन्स तर स्काय इज द लिमिट. काही डिजिटल मार्केटर्स आहेत जे 30-40 LPA सुद्धा कमवतात, बट आफ्टर अ सर्टन एज ऑफ एक्सपिरियन्स. बरोबर आहे. पण आता बघा, आता बरेचदा असं आपण म्हणतो की मी एखादा एम्प्लॉई घेतलाय किंवा एखादा फ्रीलान्सर आहे त्याला दिलाय माझं बाबा हा व्यवसाय सांभाळ, पण आपली ना कुठेतरी ग्रोथ झालेली दिसत नाही. मग असं म्हटलं जातं की याला येतं का नक्की, किंवा एक शंका निर्माण केली जाते की का आपल्या बिझनेसची ग्रोथ होत नाही. सगळे आपण शिकवलेल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरतोय, सगळं करतोय, तर असं का होतं किंवा असं का होत असेल? बघा, डिजिटल मार्केटिंग मध्ये ना कंपल्सरी नाही की मतलब फेसबुक ऍड कोण रन करतो त्याला सक्सेस मिळणारच आहे, गुगल ऍड्स कोणी रन केलं त्याला सक्सेस मिळणारच आहे. तुम्ही त्यामध्ये टार्गेट काय करताय, तुम्ही तुमचा जो फोटो तुम्ही प्रमोट करताय, जो क्रिएटिव्ह तुम्ही प्रमोट करताय त्याच्यावर काय कॉपी लिहिली आहे, तुम्ही ऑफर काय लिहिली आहे. एक एक्झाम्पल देईन तर समजा तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये मार्केटिंग करताय. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये मार्केटिंग करताना समजा तुम्ही काही ऑफर देताय, त्याला बहुतेक लोक डिस्काउंट म्हणतात. त्या डिस्काउंटच्या जागी स्कॉलरशिप म्हणणं हे कॉपीरायटिंग आहे. या छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात. प्लस तुमचं कॉन्टेंट खूप मॅटर करतं. तुम्ही ऍड रन केली आहे पण तुमच्या अकाउंटवर काहीच टाकलेलं नाहीये, तुमच्या अकाउंटवर पोस्टच नाहीये, तुमच्या वेबसाईट तुमची ब्लँक आहे. खूप गोष्टी, काही खूप ऍस्पेक्ट्स आहेत ज्या मॅटर करतात तुमच्या डिजिटल मार्केटिंग सक्सेसला. सो डिजिटल मार्केटिंग इज नॉट अ ओव्हरनाईट सक्सेस. त्यासाठी तुम्हाला पहिला बेस क्रिएट करावा लागतो. तुमची वेबसाईट, तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स, बेसिकली तुमची वेबसाईट असेल, तुमचं सोशल मीडिया असेल, तुमची ब्रँडिंग सुद्धा अगोदर तुम्ही नीट केली हवी. आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही एक छान कॅम्पेन रन करता सगळ्या गोष्टींचा विचार करून, तुमचं ऑडियन्स, तुमचं मार्केट, एक मार्केटिंग फनल प्रॉपर क्रिएट करता, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळतो. पण असं नाहीये की माझा कॉम्प्युटर फेसबुक ऍड रन करतोय त्याच बजेटमध्ये मी पण केला आणि मला त्याच्यासारखा सक्सेस मिळाला, असं नाहीये. तुमचा ब्रँड आहे, तो तुमचा कॉन्टेंट आहे, जी व्हॅल्यू तुम्ही मार्केटमध्ये देताय ही खूप इम्पॉर्टंट असते. पण आता आपण सगळे म्हणतो की आता सध्या इंस्टाग्रामची जमाना आहे, ज्याच्या त्याच्या हातात बघावं तेव्हा पटपट इंस्टाग्रामवर रील बनवणं किंवा हे व्हायरल होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्या मागे पण एक डिजिटल मार्केटिंगचा हा भाग आहे की बरेच इन्फ्लुएन्सर वगैरे व्हायरल होत असतात. काही वेळा असं पण आपण बघतो की जो कंटेंट आहे ना त्याला काही अर्थ नाहीये, जस्ट फक्त एक काहीतरी फन आहे किंवा काहीच अर्थ नाहीये असा कंटेंट आहे, पण तो प्रचंड व्हायरल होतो. आणि एखादं कोणीतरी छान काहीतरी सांगत असेल, स्पीच असेल किंवा व्हॉट एव्हर असेल, जे खूप महत्वाचं आहे, पण त्याला फार आपल्याला व्ह्यूज दिसत नाही किंवा ते आपल्याला फार व्हायरल झालेलं दिसत नाही. तर असं होण्यामागे कारण काय असतं? यामागे फक्त एकच रिझन आहे, तुमचा कॉन्टेंट, तुमचा ऑडियन्स. ज्यावेळेस तुमचा कॉन्टेंट तुमच्या राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचतो त्यावेळेपासून तुमची ग्रोथ स्टार्ट होते. पण तुम्ही जर बघितलं, मी एक्झाम्पल देईन, ब्रँड इन्फ्लुएन्सरची नावं किंवा क्रिएटरची नावं मी यांना टाळी देते, बट काही लोक आहेत जे म्हणजे चिखलात जाऊन लोळतायत आणि व्हिडिओ बनवतायत, त्यांनाही मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. एक काका आहेत इंस्टाग्राम वरती जे कुठेही भर रस्त्यात असेल, एसटी डेपो मध्ये असेल, कानात इयरफोन लावून फक्त नाचतायत आणि व्हायरल होत आहेत. असे खूप तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील ज्याला मी क्रिंज पण नाही म्हणू शकत आणि फनी पण नाही म्हणू शकत. ठीक आहे, असं कंटेंट बनवून व्हायरल होत आहेत. बट त्याच जागी कोणतरी काहीतरी चांगलं करिअर गायडन्सचे टिप्स देतोय, कोणीतरी काहीतरी चांगलं रेसिपीज करतोय, त्यांना वेळ लागतो. बट त्यांना वेळ भलेही लागत असेल, पण ज्या दिवशी ते राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचायला स्टार्ट करतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सवर बोलणं झालं, तुम्ही प्रॉपर हॅशटॅग युज करणं झालं, तुम्ही तुमच्या कॅप्शन मध्ये कीवर्ड्स युज करणं झालं. खूप लोकांना माहिती नसेल पण इंस्टाग्रामची पोस्ट सुद्धा ऑप्टिमाइज करायला लागते. जसं आपण एसईओ मध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तसं इंस्टाग्राम मध्ये तुम्ही जे डिस्क्रिप्शन लिहिताय त्याच्यामध्ये ऑल्ट टेक्स्ट करून ऑप्शन असतो. तुम्ही कोणतं म्युझिक युज करताय तुमच्या इंस्टाग्राम रील मध्ये, या सर्व गोष्टी सुद्धा मॅटर करतात की तुमच्या रील, या तर टेक्निकल गोष्टी झाल्या, पण तुमच्या कॉन्टेंटची क्वालिटी छान असेल आणि तुमचं हुक छान असेल, ठीक आहे, तुम्ही एंगेज करता आलं ना लोकांना, तर तुम्ही इझिली व्हायरल व्हाल. दुसरी गोष्ट मी सांगेन,
की सर्च इंजिन असेल किंवा सोशल मीडिया हे स्वतःचा कॉन्टेंट नाही बनवत. जे क्रिएटर्स आहेत किंवा ब्लॉगर्स आहेत हे जे कॉन्टेंट देतात त्याच्यावरून त्यांचा बिझनेस चालू. जर तुम्ही कन्सिस्टंटली तुमचा कॉन्टेंट बनवताय आणि तो व्हॅल्युएबल बनवताय, सर्च इंजिन अल्गोरिदम विल पुश यू टू द राईट ऑडियन्स आणि तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. आणि आता कंटेंट आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे एसईओ आपण जे म्हणतो, शिकताना पण आपण बरेचदा तुमच्याकडनं आम्ही ऐकलंय की मग याच्यात जास्त महत्व कोणाला द्यायचं, जे एसईओ होतं त्याला द्यायचं की कंटेंटला द्यायचं? तुम्हाला काय वाटतं? कंटेंटशिवाय एसईओ होणारच नाही. आणि कंटेंट ही मार्केटिंग मधली अशी गोष्ट आहे जसं आपल्या जेवणामध्ये मीठ काम करतं तसं मार्केटिंग मध्ये कंटेंट काम करतं. आपण दोघं जे संभाषण करतोय हा सुद्धा कॉन्टेंट आहे. जर हा कॉन्टेंट नसता तर आपली जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी काय बघितलं असतं? आपल्याला निवड बसले नाही. जर तुम्ही कॉन्टेंट देताय तर तुम्हाला रिस्पॉन्स येतोय. तुमचा प्रश्न हा कॉन्टेंट आहे, माझं उत्तर पण कॉन्टेंट आहे. सो मार्केटिंग असेल, डिजिटल मार्केटिंग, कोणतीही फील्ड असेल, कॉन्टेंट इज किंग. आणि याला मी एक जोडीन की कॉन्टेंट इज किंग अँड कन्सिस्टन्सी इज द क्वीन. कॉन्टेंट आज बनवला, आज टाकला, नंतर दुसऱ्या महिन्यात टाकला, नाही मजा आहे. आणि त्याच जागी तुम्ही दर दिवशी कॉन्टेंट बनवताय. स्टार्टिंगला तुम्हाला हे करावं लागेल. तुम्ही खूप एका हायर लेवलला गेल्यानंतर मग तुम्ही महिन्यात एक युट्यूब व्हिडिओ टाका वगैरे, तरी लोक तुम्हाला फॉलो करून फॅन बेस झाला. बट जे स्टार्टिंग साठी जे इनिशियल क्रिएटर्स आहेत, जे नवीन क्रिएटर्स आहेत, नवीन इन्फ्लुएन्सर्स होऊ पाहत आहेत, त्यांना मी सांगेन कॉन्टेंट इज किंग आणि कन्सिस्टन्सी इज द क्वीन. या दोघांना सोबत घेऊन चाला, तुमचा सक्सेस नक्कीच लवकर तुम्हाला मिळेल. पण आता डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा आपण वेगवेगळी सॉफ्टवेअर काही ना काहीतरी लागतात. जसं की आता इझिली लोकांना हँडी झालं ते म्हणजे कॅनवा आहे, किंवा आपण म्हणतो की अनेक डिझायनरची सॉफ्टवेअर अजून पण आहेत. शिवाय आपण वर्डप्रेस सारखी वेबसाईट बनवण्यासाठी वापरतो. मग जसं आपल्याला इतर गोष्टींमध्ये अपडेट राहणं गरजेचं असतं, तसं या क्षेत्रात सुद्धा आपल्याला काम करताना सतत अपडेट राहावं लागतं की कुठे काही म्हणजे म्हणतो की आपण अपडेट आलाय किंवा काहीतरी बदल झालाय, तर हे कसं सगळं चेक करत राहायचं आणि ह्याच्यासाठी आपण कसं अलर्ट राहिलं पाहिजे? ज्यावेळेस तुम्हाला फील्डमध्ये आवड येईल त्यावेळेला तुमच्या इंस्टाग्राम वरती, तुमच्या युट्यूब वरती पण तुम्ही असा कॉन्टेंट बघता. तुम्ही एका टाईपचा कॉन्टेंट ज्या वेळेला बघायला चालू करता, तुम्हाला युट्यूब किंवा इंस्टाग्राम सुद्धा त्याच पद्धतीचं कॉन्टेंट दाखवायला सुरू करतो, रिकमेंड करायला सुरू करतो. एक तर सोशल मीडिया हे खूप बेस्ट माध्यम आहे तुम्हाला अपडेट राहण्यासाठी. आर्टिकल्स तुम्ही वाचत राहा, तुम्ही सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सरला फॉलो करा जे तुमच्या फील्ड मधून आहेत, तिकडनं तुम्हाला डेली अपडेट्स मिळत राहतील. आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये जर तुम्ही अपडेटेड नाही राहते तर तुम्हाला कुठे ना कुठे तुम्ही मार्केटच्या बाहेर जाता. आता तुम्हीच घ्या, एआय आला. एआय नंतर अगदी लहान 4थीतला मुलगा सुद्धा शाळेचा प्रोजेक्ट चॅटजीपीटी वर बनवायला लागलाय. कॅनवावरती तर तुम्ही डिझाईन करता, मायक्रोसॉफ्ट को पायलट झालं किंवा चॅटजीपीटी पण झालं, ते तुम्हाला रेडीमेड डिझाईन बनवून देतं. फक्त एक प्रॉम्प्ट टाकायची गरज असते. त्यानंतर वेबसाईटचा आपण म्हणतोय, गामा ऍप आहे जिथे तुम्ही एका मिनिटात वेबसाईट बनवू शकता. सो एआय इतकी काम करते ना. जर तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज नाहीये, तुम्ही कुठे ना कुठे मार्केटमधनं बाहेर जाताय, तर ह्या गोष्टी तुम्हाला अपडेट राहण्याची नेहमीच गरज आहे. आणि तुम्हाला अपडेट राहण्यासाठी सोशल मीडिया, आर्टिकल्स, ब्लॉग हे वाचत राहणं, युट्यूब एक बेस्ट आहे. तिथे तुम्हाला प्रत्येक लोक तुम्हाला अपडेट देत राहतील, तुम्हाला रिसेंट गोष्टी कळत राहतील. प्लस तुम्ही स्वतःही अशा लोकांना फॉलो करा जे डेली तुमच्या फील्ड बद्दल बोलतात किंवा काही अपडेट्स देतात. पण एआयचा काही परिणाम होईल या सगळ्या गोष्टींवर, किंवा एआय आपल्याला मदत करतात? तर तुम्ही म्हटलं की इझी आपल्याला प्रॉम्प्ट केलं, माहिती मिळाली आणि तीच माहिती आपण थोडी मॉडिफाय केली आणि लगेच आपण टाकली, पेस्ट केली, तर हे कितपत म्हणजे योग्य आहे की आपली क्रिएटिव्हिटी जास्त जपणं गरजेचं आहे? तुम्हाला माहिती असेल तर एआय आल्यानंतर, चॅटजीपीटी आल्यानंतर सगळीकडे व्हायरल झालेलं की कॉन्टेंट रायटरचा जॉब गेला, कॉन्टेंट रायटर आता काय करणार, कॉन्टेंट रायटर आता जॉबलेस झाले, अनएम्प्लॉयड झाले. बट समजा जिकडे एक कॉन्टेंट रायटर स्वतःच्या नॉलेजने, स्वतःच्या स्किलने दिवसातनं 2 ब्लॉग्स लिहित होता, तिथे आता तो कॉन्टेंट रायटर चॅटजीपीटीच्या मदतीने 2च्या जागी 20 लिहू शकतो. तर मी म्हणेन की एआयला घाबरू नका. एआयला तुम्ही तुमच्यासाठी कसं युज करू शकता, तुम्ही
तुम्हाला जे आउटपुट हवंय त्याच्यासाठी त्याला कसं युज करू शकता, मित्र बनवा ना त्याला आणि त्याचा युज करून घ्या, त्याचा ऍडव्हान्टेज घ्या. कॉन्टेंट रायटर 2 ब्लॉगच्या जागी आता 20 लिहू शकतो ना, तर एआय नक्कीच तुमचा जॉब नाही खाते. एआय तुम्हाला मदत करते तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला, म्हणून तो तुमचा जॉब कधीच नाही राहू शकत जर तुम्ही त्याचा नीट युज केला तर. बरोबर. तुम्ही खरंच एक खूप सगळं म्हणजे त्याचे पैलू आहेत ते छान उलगडून सांगते. आता मी जाता जाता तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारेन. डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना किंवा कोणी अन्य व्यक्ती असेल, नोकरी करणारे असतील किंवा काय असतील, यांच्या घरी सुद्धा असं असतं की मुलांनी आधी नोकरी केली पाहिजे, मग हे सगळे कोर्सेस वगैरे, अशाही घरातल्या मंडळींना आणि यंग मुलांना, त्यांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि पालकांनी सुद्धा त्यांना मोकळेपणाने या क्षेत्रात येऊ द्यावं की नाही? बरं, ज्यांना म्हणजे जे आता करिअर ऑपॉर्च्युनिटी डिसाईड करायचं ठरवत आहेत यांना मी एकच सांगेन, पालकांना मुळात मी सांगेन, जर तुम्ही एक बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटी बघताय मुलांसाठी तर डिजिटल मार्केटिंग नक्कीच एक बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. इथे कोणतेही रेस्ट्रिक्शन नाहीये, काही एलिजिबिलिटी नाहीये. तुमच्या मुलाला सोशल मीडियावर काम करायला नेहमीच आवडणार आहे, वेबसाईट्स वरती काम करायला नेहमीच आवडणार आहे. जर त्याला थोडं टेक्निकल नॉलेज किंवा सोशली ऍक्टिव्ह राहणं जरी आवडत असेल तरी मुळात जर त्याला हे करायचंय नक्कीच करू दे. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही त्यांना साथ दिलात तर नक्कीच ते अजून ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करू शकतील. राहिली गोष्ट नॉलेजची, तुम्ही स्वतः त्यांना ऑनलाईन कोर्सेस बघू द्या, फ्री ऑफ कॉस्ट वाले बघू द्या, किंवा तुम्ही इन्स्टिट्यूट्स मध्ये जाऊन त्यांना कुठल्याही कोर्ससाठी ऍडमिशन घेऊन देऊ शकता. बेसिक पासून स्टार्ट करा. जर तुम्हाला वाटते की हो मला यात आवड आहे तर नक्की तुम्ही त्यामध्ये पुढे जाऊ शकता, त्यात स्पेशलायझेशन करू शकता. हल्ली गव्हर्नमेंटने सुद्धा डिजिटल मार्केटिंगचे जॉब ओपनिंग काढायला सुरू केले. कॉलेजेसमध्ये डिजिटल मार्केटिंग वरती MBA व्हायला लागले, मास्टर्स व्हायला लागले, कॉलेजेस इंटरनॅशनल प्लेसमेंट जायला लागले. हे डिजिटल मार्केटिंगचं आताचं सक्सेस आहे. डिजिटल मार्केटिंग ज्या माणसाने केली आहे तो जॉब सुद्धा करू शकतो, फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकतो आणि बिझनेस सुद्धा करू शकतो. सो तुम्हाला 360 डिग्री सक्सेस आहे. मी सध्या तिन्ही गोष्टी करून बसलोय, करतोय, तर नक्कीच तुमची मुलं सुद्धा या गोष्टी करू शकतील आणि जर त्यांना करायचं तर करू द्या. आणि ऑनलाईन कोच पण बनवू शकतो, जे आपण मगाशी ऑनलाईन कोच नक्कीच बनवू शकतो. 299 रुपये तुम्ही डिजिटल मार्केटर. ऑनलाईन कोचिंग झालं, त्यानंतर ऑनलाईन खूप लोक ना ऑनलाईन ई बुक सेल करतात, त्याला डिजिटल प्रोडक्ट्स आपण म्हणू. मी स्वतः लाईफ मध्ये माझ्या 3 ड्रॉप शिपिंग स्टोर चालवले. मी ड्रॉप सर्व्हिसिंग पण करतो. या खूप एक अजून यामध्ये अजून एक पॉडकास्ट करू शकतो आपण ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंग वरती. बट हे डिजिटल प्रोडक्ट सेलिंग झालं किंवा ऑनलाईन कोचिंग झालं, ऑनलाईन कोर्सेस झाले, हे खूप बूम मध्ये आहेत. एक तुम्ही नॉर्मल रेकॉर्डेड कोर्स बनवला आणि तो जरी तुम्ही सेल करायला चालू केला तरी देर आर पीपल हु आर अर्निंग इन लॅक्स, हु आर अर्निंग इन क्रोर्स. फक्त तुम्हाला परत डिजिटल मार्केटिंग आली पाहिजे, कारण की जे पण तुम्ही सेल करताय हे तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेल करताय आणि फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्सच्या थ्रू सेल करताय, सोशल मीडिया थ्रू सेल करताय बेसिकली. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी या दोघांनीही म्हणतात तसं हातात हात मिळवून ह्या क्षेत्रात यायला काहीच हरकत नाही. म्हणजे ज्या मुलांना यायचे त्यांना मोकळेपणाने या क्षेत्रात येऊ द्यावं. आणि पालकांना जी भीती असते की पुढे जाऊन AI काय परिणाम करेल किंवा व्हॉटेवर, अशी काही भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. तर आज तुम्ही कुछ तो हटके आमच्या सिरीज मध्ये डिजिटल मार्केटिंग बद्दलचे जे प्रश्न मुलांच्या पालकांच्या मनात असतात ते तुम्ही छान उलगडून सांगितलंय. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे आपण बोलू तेवढा कमीच आहे, कारण त्याचे पैलू खूप आहेत. तरी पण तुम्ही येऊन इथे छान माहिती दिलीत आणि खरंच तो महत्वपूर्ण होणार आहे सगळ्यांसाठी. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आमच्या मागे बघताय की इथे वय मासिकाची खूप सारी कव्हर पेजेस आहेत. तर या आमच्या मासिकाचे तुम्ही सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा. आणि पुन्हा एकदा सांगेन की आमच्या युट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.